सनराइज खेळलाय. आम्ही आलोय, आमच्या नावाची नोंद करा हे सांगत असताना जिथून शेवट केला तिथून सुरुवात करत असताना ओमकारनं ठोकला हा षटकार. सहा धावा मिळाल्यात दुसऱ्याच बॉलवरती. यावेळेला फक्त झोन चेंज केलाय परंतु रिझल्ट तोच आहे. हा दुसरा षटकार बॅटर ओमकारच्या बॅटमधून. थँक्यू थँक्यू डीजे. आणि अतुलजी देशमुख साहेबांकडून 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर मग 1000चं पारितोषिक इथे दिलं जाईल. 2 आलेत आणि हा तिसरा आलाय. 1000चं पारितोषिक आणि बॉलला मात्र फेकून दिलाय सीमा रेषा पार. शेर मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय आणि ठोकलाय हा तिसरा षटकार. या स्पर्धेमधली षटकारांचे हॅट्रिक बघायला मिळते फलंदाज ओमकारच्या बॅटमधून. संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे विकेट्स मिळाले. स्वतःवरती नाराज आहे आणि घोडुलीकरांचं सेलिब्रेशन मैदानावरती होत असताना लगातारचे 3 षटकार आणि त्यानंतर आलेली विकेट. थँक्यू डीजे. पहिलं षटक
करण्याचा तो कुठेतरी अंगलट आलाय की काय असं आता वाटू लागलंय. तब्बल 25 धावा. चला स्पीडअप करा. फुल टॉस बॉल मिस टायमिंग आहे लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून फिल्डर तिथे पोहोचतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. याच गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. ज्यावेळेस राहुलला 12 धावाचा मार खावा लागला तदनंतर कमबॅक झालं होतं गोडुली टीमचं. या मॅचमध्ये देखील त्याला तेच करायचं आहे. हे टार्गेट कसं 50-55च्या आतमध्ये रोखता येईल ते काम मात्र आता इतर 3 गोलंदाजांना करावं लागेल. इथे बाटकेट असं वाटलंय आणि इथे फलंदाज परतोय. दुसरा धक्का लागलाय तो नवघर टीमला. तर डी ग्रुपची पहिली लढत. शाखा प्रमुख आमचे शरदजी हडप यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना. शरद हडप यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. दुसरा धक्का लागलाय तो नवघर टीमला. ओमकार बाद झाला, आता विघ्नेश देखील बाद झाले. दोन्ही सलामीवीर बाद झालेत आणि आता शुभम आणि तन्मय ही जोडी मात्र बॅटिंग करत असताना बघायला मिळेल तुम्हाला नवघर टीमच्या बाजूने. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक वेगाने पोहोचला. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटची संधी आणि आता आणखी एक सफलता मिळते आहे ती घोडवली टीमला. थँक्यू थँक्यू थँक्यू. कॅश प्राइज दिलं जाईल. अगोदर मिळालंय ते ओमकारला. या ठिकाणी सन्माननीय नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आमचे संदीप शिर्के यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण स्वागत करून या षटकार आलाय. आमच्या व्यासपीठावरती नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य रितेशजी जाधव साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील आपण स्वागत करू. बघा जे व्यासपीठाच्या समोर आमचे नन्हे मुन्ने आहेत त्यांनी थोडंसं बाजूला सरका, मागे सरका. हाफ ट्रॅकर बॉल. यष्टीरक्षकाची चपलाई फार वेगाने बघायला मिळाली. मागच्या अगोदरच्या चेंडूवरती देखील या चेंडूवरती देखील चांगली गोलंदाजी करतोय तो सुजल. एक षटकाराचा मार त्याला जरूर पडला परंतु रोखले त्याने. धावफलक 32 वरती पोहोचलाय. घोडवली आणि हाल ब आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला. रनआउटची संधी देखील होती परंतु एक धाव मिळते या चेंडूवरती. आहे एका धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 धावा धावफलकावरती. 8 धावा खर्च केल्यात. बघा जशी इनिंग ब्रेक होईल घोडवली टीम आणि हाल ब आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय याची आपण नोंद घ्या. कारण वेळेमध्ये सामने सुरू झाले, वेळेमध्ये सामने. ते सगळ्यांचं स्वागत आहे या पाटील बाबांच्या भव्य मैदानावरती. उदय आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिला डॉट बॉल. फुल टॉस बॉल. ताकद झोकली या फटक्यामध्ये आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
नवघर टीम मागच्या 2-3 वर्षापासूनचं क्रिकेट त्याने अक्षरशः गाजवलंय. इन्फॉर्म संघ चांगले बॅटिंग करतोय. शिवराज शुभम चांगली बॅटिंग करतोय. इथे रनआउटची संधी होती, परंतु पबिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना दोन्ही फलंदाज धावफलक जाऊन पोहोचलोय. एकूण 40 आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना चाळीस धावा धावफलकावरती आल्यात. पुनश्च फुलटॉस बॉल, परंतु टायमिंग जुळलं नाही. तिथे राहुल आणि राहुलनेच पकडला झेल आणि फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय शैलेश. सरपंच चषक 2026 हे दुसरं पर्व आपण एन्जॉय करतोय. आमचे तांडेल डेकोरेटर फार चांगलं काम. 38 सर्कल मध्ये LED आपण स्ट्रीप लाईट बघतोय. एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय शैलेश. शिवराज बाद झालाय आणि उदय चांगलं कमबॅक करतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाची चपळ आहे बघा. तिथे सुरक्षितरित्या एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. ते एकूण 41 धावा धाव फलकावरती येत आहेत. धावा धावफलकावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण बघतोय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. जसे 4 षटकं संपतील आपण घोडवली टीम आणि हाल या दोन्ही संघांना विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चांगला बॉल, फुल्लर लेनचा बॉल होता. षटक संपल्याचा इशारा मुन्ना पिंगळे आम्हाला दर्शवत आहेत आणि 3 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलंय. ते एकूण 42 धावा धाव फलकावरती. तो दीपकच्या अगेन्स्ट आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते 45 धावा धाव फलकावरती. एक चांगल्या टोटल कडे वाटचाल सुरू आहे नवघर टीमची या सामन्यामध्ये. कारण जो स्टार्ट मिळाला होता, असं म्हणतो आपण की वेल बिगिनिंग इज युअर हाफ डन. चांगली सुरुवात आणि त्याचं सातत्य टिकवत असताना नवघर संघ बघायला मिळतो या सत्रामध्ये. आक्रमक क्रिकेट त्याने दाखवलंय. पुन्हा शार्प ट्रॅकर पाठीमागच्या दिशेने, चेंडू थांबणारच नाहीये. बॉल सीमा पार, चौकार.
4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 49 धावा धावफलकावरती. 49 धावा दीपक वरती आक्रमण इथे चढवलंय. खुला टाकलेला बॉल स्क्वेअर एक लेगच्या दिशेने. तिथे सचिन पोहोचलाय. थोडंसं फंबल झालं आणि त्याचंच कारण 2 धावा कंप्लीट होत असताना आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालाय नवघर टीमचं या सत्रामध्ये. चांगले बॅटिंग करत असताना सगळ्याच फलंदाजांनी ओमकार असेल, विघ्नेश असेल, शुभम असेल, त्यानंतर शिवराज असेल, शैलेश असेल, सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलंय या इनिंगसाठी आणि हेच गरजेचं देखील असतं. कारण एकावरती प्रेशर न देता सगळ्यांनी जी कॉन्ट्रीब्युशन केले म्हणूनच इतकी चांगली धावफलक बघायला मिळते. फुलटॉस बॉल राहुलच्या दिशेने. शॉट एक्स्ट्रा कव्हरला रनआउटची संधी आहे परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचते फलंदाज. एक धाव मिळते नवघर संघाला आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन आता पोहोचेल 52 धावा धावफलकावरती येत आहेत. बावन्न धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. मिसफील्ड झाली आहे आणि बॉल गेलाय वन बाउन्स चौकार. संख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 56 धावा. 56 56 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगला बॉल. यष्टीरक्षकाने थोडीशी मिसफील्ड इथे केली. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे दुसरी धाव मिळणारच नाहीये. सो एकच धाव मिळते. या चेंडूवरती षटक क्रमांक 14 देखील समाप्त होत आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 57 धावा धावफलकावरती. 58चं टार्गेट सेट केलंय 24 बॉलमध्ये घोडवली टीम समोर.
समीर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नवघर टीमने 58चं टार्गेट सेट केले 24 बॉलमध्ये. राहुल आणि समीर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तन्मयाला बॉलिंग करण्यासाठी या मॅचमध्ये आणि 24 बॉलमध्ये 58चं टार्गेट सेट केलंय ते घोडुली टीम समोर. व्हेरी फर्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. बॉल अगदी सीमारेषेच्या नजदीक जातो आणि अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. तिथे मिळतील धावा या चेंडूवरती. 3 धावा कंप्लीट होत असताना आणि अकाउंट खुलं झालंय ते घोडुली टीमचं. 3 धावा धावफलकावरती. 58चं टार्गेट. 55च्या अजूनही गरज आहे. धावा होऊ शकतात. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये धावा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि कोणतंही टार्गेट हे सेफ नसतं, त्याचा पाठलाग होऊ शकतो. पहिल्याच बॉलवरती 3 धावा. ओव्हरपिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये. तिथे मिसफील्ड झाली आहे, परंतु बॅकअप चांगलं होतं. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 5 या आकड्यावरती. अतुल देशमुख साहेबांकडून नवघर टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 1000चं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. पाच धावा. खोलात टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज तिथे पोहोचतोय. 1 धाव मिळते ती समीरला आणि या एका धाव संख्येने धाव फलक आता जाऊन पोहोचेल 6 धावा धाव फलकावरती. 14-15 धावा प्रति षटकामागे येणं फार गरजेचं आहे घोडुली टीमसाठी. राहुलला देखील माहिती आहे 2 मोठे फटके किमान प्रत्येक षटकामध्ये मारणं फार बंधनकारक आता राहिलंय, कारण 58चा पाठलाग इथे करायचा आहे. फुलटॉस बॉल, खराब चेंडू पाठीमागच्या दिशेने. 2-2-3-3 क्षेत्ररक्षक चकतायत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. कॅन्सल केलाय. पंच निर्णय काय? नो बॉल. सो 1+4 5 धावा मिळतील आणि त्या बोनसच्या धावा मिळत आहेत त्या घोडुली टीमला. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते एकूण 11 धावा धाव फलकावरती. आता मोमेंटम मिळालाय तो घोडुली टीमला. हे मोमेंटम आता कॅरी फॉरवर्ड करावं लागेल ते राहुलला. 3 बॉलचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती. मागच्या षटकामध्ये देखील अशा चुका झाल्या होत्या तन्मयकडून. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि तिथे मात्र
चांगला बॅकअप होतं, पुनश्च रनआउटची संधी आहे आणि आता आपण बघतोय दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचत असताना पॉपिंग क्रीजमध्ये 2 धावा मिळतील राहुलला आणि या 2 धावा संख्येने धावा फलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. 13 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती किमान एखादा मोठा फटका आला किंवा एखादी विकेट आली तर दोन्हीही टीम या मॅच मध्ये समान समान पुढे जाऊ शकतात. नेट टू नेट फाईट, नेल बायटिंग फिनिश, दोन्ही वरचढ संघ आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. आणि इथे दांडी गुल, विकेट आली आहे, तन्मयला मिळते विकेट आणि एक मोठी विकेट मिळते कारण निश्चितच बाद झालाय राहुल. आता काहीतरी करून दाखवावं लागेल. एक बॉल आहे, माफ करा. 19 चेंडू मध्ये 45 ची गरज आहे. एक चेंडू चांगला टाकावा लागेल. तन्मय जर नवघर टीमच्या बाजूने विचार केला, परंतु गोडुली टीम विचार करत असेल की जरी विकेट आली तरी ऍक्सेलरेशन तर आम्हाला अगदी शेवटच्या बॉल पर्यंत करायचं आहे. सो एखादा मोठा फटका, ओरपिच बॉल, चांगला फटका, वाडिश लॉंग ऑफ, सीमारेषेच्या पलीकडे बॉल आलाय चौकारासाठी. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एकूण धावा 17. थँक्यू. चला, नवघर संघ एकत्रित येऊ नका. जो तुमचा वेळ असतो ड्रिंक्स ब्रेकचा तिथे एकत्रित या तुम्ही. इतर वेळेस कोणतीही मीटिंग तुम्ही घेऊ नका. एक षटक संपले, धाव फलक पोहोचले 17 वरती आणि कोणाला खतरा असेल या मॅच मध्ये हे येणारे 3 षटक सांगून जातील. 18 चेंडू मध्ये आता गरज असेल 41 धावसंख्येची. 18 चेंडू 41 धावा. शिवराज आलाय गोलंदाजीसाठी. शिवराज आलाय बॉलिंग करण्यासाठी. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. समीर आणि दीपक ही जोडी. चला, घोडवली संघ आणि हाल संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करा. इथे विकेट मिळती आहे नवघर टीमला आणि बाद होतोय तो समीर. सतरा बॉल मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे ती शिवराजला. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000चं कॅश प्राइज देखील आहे. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट घेतली देशमुख साहेबांकडून, अतुल देशमुख साहेबांकडून 17 चेंडू आणि 41 ची गरज. फिल्डिंग मध्ये बरेच चेंजेस आपण बघतोय. हा ट्रॅकर बॉल मिस टायमिंग बघायला मिळाला आणि तिथे 2-2 क्षेत्ररक्षक आले, परंतु अंतिम क्षणी झेल कंप्लीट केली जाते आणि नवघरला आणखी एक सफलता मिळते, 3री.
लगातारची दुसरी विकेट मिळवली ती शिवराज आणि जर आता विकेट आली म्हणजे विकेट हॅट्रिक जर आली तर अतुलजी देशमुख साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल ते शिवराजला. ऑन हॅट्रिक बॉल. दोन्ही टीमला आता शेवटचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यावं. हाल संघ आणि घोडुली संघ आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. वेगवान बॉल बघायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. तिथे गोलंदाजाने डोक्यावरती हात ठेवले असं वाटलं त्याला की जर स्टंप मध्ये टाकला असता तर कदाचित विकेट देखील आली असती. परंतु इथे डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय तो शिवराज आपल्या नवघर संघासाठी आपल्या गावासाठी. थोडासा अडचणीत सापडलाय घोडुली संघ. या पोल मध्ये थोडीशी वडचड ठरतीये नवघर. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. कॅच मात्र ड्रॉप केली जाते. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि तिसरीचा प्रयत्न देखील आता सुरू केलाय. तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आणि 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय एकूण 20 या आकड्यावरती. खोलात टाकलेला बॉल लॉंगॉनच्या दिशेने स्टेअर केलाय. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी बघायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत असताना घोडुली टीमच्या आणि 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. घोडुली टीमचा या ठिकाणी आलाय कुणाल पिंगळे. हाल टीमला विनंती करू की आपण देखील आपला कॅप्टन पाठवा. हाल टीमचा देखील आलाय. चला टॉस आपण इथे करणार आहोत. पुनश्च खोलात टाकलेला बॉल लॉंगॉनच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. एकच धाव मिळते या चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी शिवराजची बघायला मिळाली आणि षटक क्रमांक दुसरं देखील संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 धावा धाव फलकावरती. आमचे युवा पत्रकार समाधान जे दिसले साहेब सामने एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण मनापासून या सरपंच चषकामध्ये सरचे स्वागत करूया. बारा चेंडू मध्ये आता गरज असेल. पस्तीस धावसंख्येची. टॉस केला जातोय. यस मायकल हडप यांच्या शुभाचे टॉस झालाय. कुणालने टॉस जिंकलाय म्हणजे घोडोली टीमने टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल कुणाल आमच्यापर्यंत पोहोचवा. हाल संघ देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. नरेश हडप. मला आजही आठवतंय की माझ्या समालोचनासाठी पहिलं बक्षीस जर कोणी दिलं असेल तर ते दादानेच दिलं होतं. नरेश हडप सामना एन्जॉय करतायत. नेक्स्ट मॅच मध्ये ते असतील यंगस्टर नावंडी टीम कडून खेळत असताना बघायला मिळतील. पंचक्रोशी लॉर्ड्स आहे. त्यानंतर बीडी टीम देखील दिसेल शेवटच्या मॅच मध्ये सासगाव टीमच्या अगेन्स्ट. हॅमर करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. टायमिंग जुळलं नाही. एकच धाव मिळते. धाव फलकावरती जाऊन पोचेल धावा त्या 24 धावा. शुभम आलाय बॉलिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली तन्मय कडून शिवराज कडून. आता शुभम आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील फार चांगली कामगिरी केली. नावंडे टीमला पराभूत केलं नवघर टीमने. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोर येत तिथे आणि चेंडू अंतिम क्षणी आतमध्ये ढकलला जातोय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 2 धावसंख्येने तिसरीचा प्रयत्न केला गेला होता परंतु रनआउटची विकेट मिळती आहे ती नवघर टीमला.
10 चेंडू 32 ची गरज. 26 धावा धावफलकावरती. आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल स्टेअर केला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मिळतीये. एकच वरती समाधान मानावं लागेल. शांत क्रिकेट मैदानावरती चालू आहे, परंतु मोठे फटके सातत्याने आता खेळावे लागतील घोडवली टीमला. एकूण धाबा धावफलकावरती आल्या त्या 27. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेडिंग एज स्वतः गोलंदाज झालाय सर फॅन आणि आणखी एक सफलता मिळते ती नवघर टीमला. बोट आकाशाकडे उंचावलं आणि आणखी एक सफलता मिळते ती नवघर टीमला. संकटामध्ये सापडली कारण भलं मोठं टार्गेट त्यांच्या समोर होतं आणि आता वारंवार निरंतर विकेट्स मात्र पडताना दिसत आहेत. सागर फुल टॉस बॉल. मोठा फटका येत नाहीये. कव्हरच्या दिशेने फटका मारण्यात आलाय. रनआउटची संधी आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आली कारण बॅट ड्रॅग केली नव्हती. कुणाल आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोडोली संघ नॉट आउट. सहा चेंडू मध्ये आता 30 धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील गोडवली टीमला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर. जर मॅच मध्ये राहुल राहिला असता तर कदाचित वेगळे चित्र मिळालं असतं कारण सुरुवातीच्या 2 बॉलवरती 11 आल्या होत्या आणि तदनंतर सातत्याने विकेट्स आल्या कारण मोठमोठे फटके मारण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा बॅकफुटला आलाय तो घोडवली संघ. सहा चेंडू 30 ची गरज. चांगला बॉल बघायला मिळाला. सगळ्याच गोलंदाजांनी आज इम्प्रेस केलं नवघर टीमच्या. शिवराज असेल, त्यानंतर तन्मय असेल, शुभम असेल, सगळ्यांनीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. शुभमने बॅटिंग देखील चांगली केली. ओमकारने बॅटिंग देखील चांगली केली. विघ्नेशने चांगली केली.
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल या चेंडूवरती. मॅच आता नवघर टीमच्या बाजूने झुकली आहे. नवघर टीम अगदी क्वार्टर फायनलच्या रेसमध्ये एक पाऊल टाकतीये, जे या पोलची शेवटची मॅच असेल. कारण उद्या 2 सामने आहेत, तिथून पुढे जाणारा संघ नवघर टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल जर हा सामना त्यांनी जिंकला. सो नक्कीच आता सुस्थितीमध्ये आले नवघर टीम. हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा इथे येत नाहीये. चांगला बॉल बघायला मिळतोय. गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून टप्प्यावरती जे व्हेरिएशन्स आहेत ते सगळे व्हेरिएशन्स तो दाखवतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक. इथे मोठा फटका आणि गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शेवटचे काही चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल गेली नवघर टीमने. आणखी एक फुलटॉस बॉल, वाडिश लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे. कॅच ड्रॉप. इथे आता दुसरीचा देखील प्रयत्न सुरू केलाय. शेवटचा बॉल आता असेल. धावफलक पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 21 ची गरज आहे एक बॉल मध्ये. एक हाती पराभव स्वीकारावा लागलाय गोडोली टीमला असं वाटू लागलंय. इथे पुनश्च मोठा फटका, परंतु लॉंग ऑफला तिथे फिल्डर आहे. सोपी झेल आणि मॅच जिंकली आहे ती नवघर टीमने. सेलिब्रेशन होत असताना, कारण आपण आपल्या गावासाठी खेळत असतो, आपल्या गावाचं नाव उंचावत असतो, रोशन करत असतो. आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय तो नवघर संघाने. हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक असेल घोडोली टीम, तुम्ही देखील फार चांगला खेळ केला. तुमचं देखील मनापासून कौतुक.